देणार कोणाला ते तुम्हाला बोलायचं आहे? सन्माननीय महापौर साहेब, अखेर आमच्या सगळ्या 69 गावांपैकी 52 गावांचं भाग्योदय झाला असं समजायला हरकत नाही. तुम्ही प्रस्ताव आणला त्याबद्दल आभार. सभागृह नेत्यांनी खूप लांब लचक सगळी हिस्ट्री सांगितली. थोडी हिस्ट्री मला पण माहिती आहे तुमच्यापेक्षा लहान असताना. ही एमजीपीने 69 गावाची ज्यावेळेला पाणी योजना आणली त्यावेळेला 21.26 MLD पाणी या 69 गावासाठी द्यायचं अशी 4 नगर परिषद आणि एमजीपी मध्ये करार झाला आणि त्या करारानंतरच हे सगळं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. 2004 साली मला वाटतं नारळ फुटले, त्या नारळाचं पाणी सुकून गेलं, अजितदादा आलेले. त्याच्यानंतर 2011 नंतर या पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या. 13ला या पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या. पहिल्यांदा सांगितलं की ते 100 MLD टप्पा 1 मधला आलं की त्याच्यातला देऊ. त्याच्यानंतर टप्पा 2 मधलं 100 MLD मधलं 21 MLD देऊ. हे सगळं जर पाणी आज हे जर काही खर्च आहे याच्या मागचा विषय असा आहे की हे सगळं जर पाणी याच्यापैकी फक्त 21 MLD द्यायचं होतं. 230 MLD पैकी 130 MLD 21 MLD गावांना द्यायचं होतं आणि 69 गावं होती. आता तर ती महापालिकेत 52 नाही. ते 21 MLD पाणी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून न दिल्यामुळे याचं पूर्ण ऐकून घ्या. त्याच्यामध्ये एमजीपी सातत्याने 95% पूर्ण 95% पूर्ण हे कोर्टात गेलं, विधिमंडळात आलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच उत्तर सातत्याने. मी सुद्धा त्या सगळ्या याच्यामध्ये पाठपुराव्यामध्ये होतो. हे 21 MLD पाणी जर महापौर महोदय त्यावेळेला दिलं गेलं असतं, मला माहिती शॉर्टेज आहे पण गावकरी पण एमजीपीने पूर्ण केलेलं टेस्टिंग साठी पाणी नाही मिळालं म्हणून त्या योजनेचं त्यांना पुढे काहीच करता आलं नाही. आता प्रश्न असा आहे की जर हे 2024 पूर्वी डिसेंबर 2024 पूर्वी जर गावकऱ्यांना पाणी मिळालं असतं तर आज जो सुप्रीम कोर्टाचा रोडा आला पडलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जे गावकऱ्यांना अनधिकृत, कारण सगळ्यांची घरं CCOC शिवाय आहेत, हे जे आज जे पाणी गावकऱ्यांना अजून उपलब्ध मिळत नाही. जर 2024 पूर्वी डिसेंबर 2024 पूर्वी हे सगळं झालं असतं तर गावकऱ्यांना नळ कनेक्शन मिळाले असतील की नाही मिळाले. आता 2024 पूर्वी झालं असतं ना, डिसेंबर 2024 बरोबर आहे. ऐका, कोण होतं? प्रशासन होतं. राज्य कोणाचं होतं? एमजीपी कोणाच्या कंट्रोल मध्ये होतं? एमजीपीला पाणी कोणी दिलंय साहेब? एमजीपीने हायकोर्ट, एमजीपीने राज्य सरकार, या सगळ्यांना एकच 95% पूर्ण झाले. 95% पूर्ण झाले. कनेक्शन मिळत नाही. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे कोर्टामध्ये, पाणी मिळत नाही टेस्टिंग साठी. आता आमचे सभागृह नेते एवढे सगळं सांगितलं ते 430 MLD 185 MLD अशी धरणं तशी धरणं. या शहराची बाब पाणी होतं, ज्या वेळेला 130 MLD पाणी होतं, या शहराची तहान या संपूर्ण गाववाल्यांनी भागवली. यांच्या विहिरीतलं पाणी या शहरात आलं. शहरातल्या लोकांनी गावकऱ्यांनी सुद्धा मान्य केलं. गावकऱ्यांनी काही ठिकाणी विरोध केला पण हे मान्य केलं. पूर्व पट्टीतल्या लोकांनी मान्य केलं, पश्चिम पट्ट्यातल्या लोकांनी मान्य केलं. शहराला पाणी दिलं. कसं दिलं माहिती आहे ना तुम्हाला? शहराला पाणी दिलं. कसं दिलं माहिती आहे? शहराला पाणी दिलं ना, शहराला पाणी दिलं, टँकरने दिलं. शहराला पाणी ज्या वेळेला आवश्यक होतं, कमतरता होती, त्यावेळेला शहराला गावकऱ्यांनी पाणी दिलं. पण आज पाणी उपलब्ध असून सुद्धा आम्ही देऊ शकत नाही कारण त्यावेळेला 21 MLD साहेब, पहिल्या 100 MLD 21 सांगितलेलं, पहिले 100 गेले, नंतर 100 गेले, 185 परत आले. गावकऱ्यांना 21 MLD पाणी सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे आज जो काही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही, हा जर विलंब लावला नसता साहेब तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय डिसेंबर 2024 ला आला. त्याच्या अगोदर एमजीपीचा विषय नाही हुआ. एमजीपी वाले काय आता साहेब बोलायला लावू नका. सभासदेमध्ये खासगीमध्ये सांगतो एमजीपीचे अधिकारी तर सांगायचं इथे येऊ नका, विरारला माहिती घ्यायला आम्ही तुमच्या कार्यालयात. ही भीती कुणाची होती?
त्यामुळे मी परत सांगतो की हा प्रस्तावाचं स्वागत करतो. फक्त खंत एवढीच आहे की हे सगळं डिसेंबर 2024 पूर्वी झालं असतं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायच्या अगोदर झाला असतं तर गावकऱ्यांना पाणी मिळालं असतं. आता तरी ह्या माध्यमातून आता जे काही स्टँड पोस्ट 3 दिवस चालतात, पण गावकऱ्यांना स्टँड पोस्ट वरती पाणी भरायला जायला लागतं, भरत नाही. हा दुर्दैव त्यामुळे आता टाक्या द्या आणि गावकऱ्यांना पाणी द्या. 24च्या आधी जर पाणी मिळालं असतं तर 24 तुम्हाला आपली बरखास्त झाली त्याच्यानंतर होता ना, राज्य सरकारच्या हातात होता ना, प्रशासक बसवले ना. ऐका 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 प्रशासक बसवले ना 5.5 वर्ष. ऐका, तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे बघा, आता जो विषय आहे ना प्रभागचा, सेम तसाच विषय आहे, पेंडिंग ठेवला गेला. पालकमंत्री तुमचे होते, खासदार तुमचे होते, काय करत होते? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे तुमचे होते, मंत्रिमंडळ तुमचं होतं, मग काय केलं तुम्ही? काय केलं? मी पत्र दिलंय तुम्हाला, स्वतः पत्र दिलंय. या 5.5 वर्षाच्या कारभाराची स्पेशल ऑडिट करून आणि विषय कुठचे मला म्हणजे परमिशन दिलेलं नाही, तुम्हाला परमिशन दिलेलं नाही, याची उत्तर देणार नाही. तुम्ही आता महापौर फक्त एक वाक्य बोलपाणी करावं मानतो. तुम्ही परेश सरांनी दिले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं सांगितलं 185 MLD पाणी हे महापालिकेच्या दारात MMRDA ने विनामूल्य आणून दिलेलं मुख्यमंत्र्यांनी 18 तुमच्या माहितीसाठी सांगतो. ऐका, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बंद पडलेलं होतं ना, 1 स्ट्रोक चेक दिला ना, त्यावेळी चालू झालं. ऐका 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 1 स्ट्रोक चेक दिला ना, त्यावेळी ते धरण चालू झालं आणि चालू झाल्यावर भाईंदरला पाणी पळवलं. भाईंदरला पाणी पळवलं. सभासदांना मी खास सांगतो, जेव्हा 96 कोटी NPV भरली तेव्हा ते पाणी उपलब्ध झालं. आणि ते पाणी उपलब्ध झालं, ऐका ऐका ऐका, पाणी उपलब्ध झालं 403 MLD ची जे तुम्ही म्हणता ना, ते 96 कोटी NPV भरल्यानंतर झालं. आणि त्याच्यामध्ये भाईंदर आणि वसई विरार शहर महानगरपालिका पूर्ण ऐका, आता पूर्ण वसई विरार शहर महानगरपालिका भाईंदरसाठी ते उपलब्ध झालं. सुरुवातीला आपल्याला 203 MLD पाणी होतं. पूर्ण ऐका हो, 2400 कोटी दिले, कुठे आहे ते दाखवा. आपण बोलू ना, आलं ना. मग 96 कोटी NPV कधी भरली ती चेक करा. काय सांगायची गरज आहे, ती योजना पूर्ण झाली, आता पाणी आलं. 96 कोटी कधीच भरले. तर त्यावेळेला हे पाणी उपलब्ध झालं. सन्मान्य सदस्य जर ऐकून घ्या, ते पाणी उपलब्ध झालं. त्याच्यातलं आज आपल्याला 185 MLD पाणी येत आहे आणि भाईंदरला पुढचं जाणार आहे. आपण या पुरावा केल्या कारणाने आपल्याकडे ते गेल्या वर्षी उपलब्ध झालं लवकर, अजूनही भाईंदरला झालेलं नाही. पाण्यापुढे पाणपुरा काय करावं लागतं शासनाकडे आलं हो अंधाराच्या अगोदर ते पाणी आलं. पाणी वर्षी झालेलं आहे. त्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आभार मानला नाही. 2300 कोटी दिले मुख्यमंत्र्यांनी, माना आभार. एक मोठ्या मनाने ऐका 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 MMRDA मध्ये योजना राबवली गेली. MMRDA मध्ये योजना राबवली गेली. एक मिनिट ऐका ना. एक देवेंद्रजींचे आभार मानतो आणि एक तुम्हाला दुसरं सांगतो. एक मिनिट टाळ्या वाजवून आभार मानून शांत राहून पुढचं ऐकतो. ऐकाल ना, ही योजना चालू कधी झाली, त्या योजनेला पूर्ण स्वरूप कधी आलं, वसई विरारला पाणी कधी आलं, वसई विरार पाणी कधीपासून घेते आहे. एक मिनिट आता ऐकून घ्या, ती क्षमता पण ठेवा ऐकायची.
या योजनेला पूर्वीच मान्यता देऊन MMRDने ती केली. MMRDने का केली आम्ही स्वतः मीटिंग अटेंड केली तेच झालंय, तेच झालंय. आणि वसई जनतेचं आहे, त्याच्यामध्ये जनतेचं- इन्क्लूड केलं गेलं आणि त्यातनं हे पाणी तो इथे 96 कोटी अभिनंदनाचा उपलब्ध झाल्यानंतर हे पाणी माझा माणूस, या तुमचा योजनेमध्ये माणूस. पहिला हे MMRD बनवणार नव्हती प्रस्ताव बऱ्याच दिवस थांबलं ते आणि त्याला प्रत्यक्षात सुरुवात झाली 2016-17 हे आता इथे त्याचं पाणी आपल्याला आता आलं बोल आता आपल्याला आलं आणि आता ऐका ते बोलतात की हे पुढं ऐका ना, MMRDने केलं आहे. तुमचा माणूस ठीक कोण आहे ना, आहे? MMRDने ठोक पद्धतीने पाणी द्यायचं. पुढं ऐका, ठोक पद्धतीने आपल्याला पाणी देते. जे MMRDने केलेला खर्च आहे तो आपल्या पाणीपट्टीमधला ते वसूल करणार. हा एक भाग झाला. आता आपण सर्व मिळून नेहरच्या ऐका नेहरच्या कोळसा पाण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे. कोळसा पाण्याचं आपल्या DPR सुद्धा झालेलं आहे. आता आपण त्याच्यासाठी सगळे मिळून पैसे आणू ते सगळ्यात महत्वाचं ठरेल.